नमस्कार. आज आपण या लेक्चरमध्ये फॉर्म्युलावर आधारित जे फॉर्म्युले ए मायनस बीचा वर्ग, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए क्यूब प्लस बी क्यूब ह्या टाईपचे फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युला बेसवर त्या आधारावर जे गणित येते वेगवेगळ्या परीक्षेला ते गणित त्या कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया. इथं काय दिलंय 0.125 प्लस 0.027 आणि खाली 0.5 इंटू 0.5 प्लस 0.09 मायनस 0.50. आता असं जर एक्झाम्पल पाहिलं आपण तर कन्फ्यूज होऊन जातो आपण. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं काहीतरी रिलेशन आहे फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशनचं. एकदा आपल्या लक्षात आलं की नेमकं ते रिलेशन काय आहे तर बरोबर लवकरात लवकर काय होते आन्सर फाइंड आउट होते. आता इथं 0.5 आणि इथं 0.125 याचं काहीतरी रिलेशन आहे हे लक्षात येते का? तर 0.5 आणि 0.125 0.5चा जर 5चा जर क्यूब केला तर 5चा घन किती होते 125 म्हणजे 0.125 हा काय आहे 0.5चा क्यूब बरोबर. 5चा घन 125 आणि घन केलाय म्हणून 3 शून्य एकीकडे 1 2 3 बरोबर. तर 0.125 म्हणजे 0.5चा घन. त्याच पद्धतीने 0.027 आता ते 0.5 इंटू 0.5 म्हणजे इथं तुम्हाला ए चा वर्ग टाईप वाटते. आता 0.09 हा वर्ग आहे कशाचा 9 म्हणजे 3चा वर्ग 3 त्रिक 9 बरोबर. आणि 27 म्हणजे 3चा घन. तर आपण 0.027 याला कसं लिहू शकतो 0.3चा घन बरोबर 0.027. त्याच पद्धतीने आपण 0.09 ला 0.09 ला कसं लिहू शकतो 0.3चा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग 9 आणि वर्ग म्हणल्यानंतर 2 शून्य एकीकडे तर 0.09 ला 0.3चा वर्ग या पद्धतीने लिहूया. आणि जर तुम्हाला 0.15 इथं रिलेशन कसं जाणवतंय 5 त्रिक 15 म्हणजे ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कुठंतरी काय आहे तर 0.15 आहे. 0.15 ला आपण 0.5 0.3 5 त्रिक 15 याचं एक शून्य याचं एक शून्य 1 आणि 2 0.15 ला आपण 0.5 आणि 0.3 याच्या मल्टिप्लिकेशन स्वरूपात लिहू शकतो. आता हे जे आपण सिम्प्लिफिकेशन केलीत हे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचे. आता 0.125 याला आपण कसं लिहिले 0.5चा क्यूब 0.5चा क्यूब असं लिहिले आपण. त्यानंतर अधिक 0.027 ला आपण 0.3चा क्यूब या पद्धतीने लिहिले बरोबर. त्यानंतर खाली 0.5 गुणिले 0.5 म्हणजे 0.5चा वर्ग बरोबर आणि 0.09 म्हणजे 0.3चा वर्ग बरोबर आणि वजा 0.15 म्हणजे 0.5 गुणिले 0.3. तर या ठिकाणी तुम्हाला रिलेशन जाणवत असेल. आता या ठिकाणी हा 0.5 ला आपण ए मानू आणि 0.3 ला आपण बी मानू तर हा ए चा क्यूब आणि हा बी चा क्यूब होईल बरोबर. काय होईल हा होईल या ठिकाणी लिहूया आपण ए चा क्यूब याला जर आपण ए मानलं आणि 0.3 ला बी मानलं तर ए चा क्यूब अधिक हा बी चा क्यूब आणि या ठिकाणी हा ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग वजा ए गुणिले बी ए चा क्यूब अधिक बी चा क्यूब भागिले ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग वजा ए गुणिले
बी, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला ह्या जो फॉर्म्युला आहे ए क्यूब अधिक बी क्यूब याचं सिम्प्लिफिकेशन माहित पाहिजे. हे सिम्प्लिफिकेशन वर लिहिलं तर खाली आणि वरती काय कॅन्सल होते हे आपल्याला पाहता येईल, बरोबर. या ठिकाणी आपण ए क्यूब आणि बी क्यूब याचं सिम्प्लिफिकेशन पाहूया. ए क्यूब अधिक बी क्यूब याचं सिम्प्लिफिकेशन काय आहे? तर सुरुवातीला या ठिकाणी प्लस आहे म्हणून ए आणि बी तसाच घ्यायचा. ए घेतला, बी घेतला, प्लस आहे म्हणून डायरेक्ट प्लस घेतलं आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला इथं प्लस घेतले म्हणून तिकडे मायनस करायचे. इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस, इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस, असं रिव्हर्स करायचं. ए क्यूब प्लस बी क्यूबचं काय ए प्लस बी, त्यानंतर आता ए स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने येईल ते. म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब, ए प्लस बी, इथं प्लस म्हणून प्लस आणि इथं प्लस म्हणून इथं मायनस घेतला. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे का आपला, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येतो? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे. 2 नाहीये फक्त तिथं. एवढा डिफरन्स बेसिक लक्षात ठेवायचा. नाही या ठिकाणी तुम्ही घाई 2 लिहिता. आणि दुसरी गोष्ट ए क्यूब मायनस बी क्यूब याचा फॉर्म्युला कसा आहे? इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस, ए बी तसाच घ्यायचा सेम वरच्यावणी, इथं प्लस होतं म्हणून इथं प्लस, इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस. जर इथं मायनस असेल तर पुढं प्लस येईल. सेम ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे फक्त काय लक्षात आले की ए बी सेम लिहायचा, मायनस म्हणून मायनस, इथं मायनस आलं म्हणून इथं प्लस केलं, इथं प्लस होतं म्हणून इथं मायनस केलं. हे सेम घ्यायचं आणि इथं रिव्हर्स पाहिजे साईन, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही लॉजिकनी व्यवस्थित हे लक्षात ठेवू शकता. तर आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचं सिम्प्लिफिकेशन घ्यायचे खाली. ते काय येते या ठिकाणी लिहूया याचं सिम्प्लिफिकेशन आपण. ए क्यूब प्लस बी क्यूबचं सिम्प्लिफिकेशन काय आलं? ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या खालचं जे आले ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे हेच इथे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर. म्हणजे हा कंस पूर्ण आणि हा कंस काय होतोय आपला कॅन्सल होते. फायनल काय राहते? ए अधिक बी, बरोबर. ए ची व्हॅल्यू आहे 0.5 घेतली होती आपण आणि बी ला कन्सिडर केलं तर 0.3. ए ची व्हॅल्यू आहे 0.5 अधिक बी ची व्हॅल्यू 0.3, उत्तर आले 0.8. याचं सिम्प्लिफिकेशनचं उत्तर आहे 0.8 हे आपलं उत्तर आहे, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला एकदा त्यांचं रिलेशन काही लक्षात आलं, सिम्प्लिफिकेशन करता आलं. हे फॉर्म्युले काही बेसिक फॉर्म्युले ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब, ए मायनस बीचा वर्ग, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. हा एक फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. अशा प्रकारे तुम्ही 4 ते 5 फॉर्म्युले पाठ केले, लक्षात ठेवले, तर जे हक्काचे मार्क्स आहेत हे मार्क्स आपल्या त्या एक्झाममध्ये जाणार नाहीत. तर पुढचा प्रश्न पाहूया. 0.1 आणि ते 0.02 लक्षात आले. व्यवस्थित रिलेशन पाहिजे आणि ते 0.2 दिसते, बरोबर. काहीतरी डबल आहे, बरोबर. आणि ते 0.02 आहे आणि ते खाली 0.04 आहे. तुम्हाला काय लक्षात येते? डबल केलं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलेले खाली. आपल्याला जर रिलेशन योग्य प्रकारे करायचं असेल याचं, तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला याचं काय करायचं? आपल्याला हे रिलेशन मध्ये 2 कॉमन काढायचं. आपल्याला काय कॉमन काढायचंय? अशा प्रकारे आपण करू शकतो. आपण काय करूया? हे 0.1 आहे, हे तसंच राहून द्यायचं. हे जे खालचं आहे या ठिकाणी 2 कॉमन काढायचं आपल्याला. जर ह्या 0.2 मधून हा 2 कॉमन काढला, बरोबर, तर काय राहते?
2 कॉमन काढल्यानंतर तर 2 कॉमन आला तर 0.1 राहते. जर हा दोन्ही आतमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर 2 × 0.1 बरोबर 0.2 येते. बरोबर. 2 कॉमा काढला तर 0.1 राहते. बरोबर. आणि या ठिकाणी 0.04 मधून जर 2 कॉमा काढला तर आपलं 0.02 राहते. 0.02 याने आत मल्टिप्लाय केला तर 0.04 होते. बरोबर. तर या ठिकाणी याचा पण 2 कॉमन निघतोय, याचा पण 2 निघतोय आणि याचा पण 2 निघतोय. म्हणजे गुणाकारामध्ये कॉमन काढताना तिन्हीचाही काढा लागतोय. म्हणजे ह्या दोन्ही 0.1 × 0.1 × 0.1 या दोन्ही कोणातरी एकालाच जाणार आहे. तर आपल्याला कॉमा काढताना तिन्हीचा काढा लागतोय. म्हणजे 2 × 2 × 2 × 2 असं 3 वेळा आपल्याला तिन्हीचाही 2 कॉमन काढावा लागणार आहे. मग काय होईल? 2 याचा कॉमन, याचा कॉमन, याचा कॉमन तर 2 चा घन होईल. बरोबर. ते पाहूया आपण. या ठिकाणी काय केलंय आपण? वरच्याला 0.1 ला आपण ए कन्सिडर केले. काय कन्सिडर केले? ए कन्सिडर केले. आणि ह्या 0.02 ला आपण बी कन्सिडर केले. 0.1 0.1 0.1 ए चा घन अधिक 0.02 0.02 0.02 बी चा घन बरोबर 0.02. आता हे खालचं जी या ठिकाणी आपण 2 कॉमन काढलाय. याचे 2, याचे 2 आणि याचे 2 असे तिघांचे 2 कॉमन काढले म्हणजे 2 चा घन आणि आतमध्ये कॉमन निघाल्यानंतर 0.1 0.1 0.1 प्लस या ठिकाणी सुद्धा आपण 2 कॉमन काढलाय. याचे 2, याचे 2 आणि याचे 2 ह्या प्लसच्या नंतर ह्या टर्मचे 2 2 2 म्हणजे 2 चा घन, याचा सुद्धा 2 चा घन आणि याचाही 2 चा घन. अशा प्रकारे आपण 2 चा घन 2 क्यूब आपण बाहेर काढलाय. इकडं 0.11 राहिले आणि इकडे 0.02 इंटू 0.02 इंटू 0.02 अशा पद्धतीने राहिले. बरोबर. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा ए क्यूब अधिक बी क्यूब भागिले 2 चा घन याला ए मानला होता तोच हा ए याचा ए चा घन होईल अधिक याला बी मानलं होतं तर हे बी चा घन होईल. हा आणि हा सेम आहे, हे कट होईल. आता वर 1/2 चा तिसरा घात म्हणजे 1/8 म्हणजेच 0.125 हे आपलं हे सिम्प्लिफिकेशनचं उत्तर आहे. बरोबर. लक्षात आले? या ठिकाणी काय करायचे? रिलेशन चेक करायचे आणि त्यानंतर सिम्प्लिफाय करून फॉर्म्युला टाकायचे कन्सिडर करून ए आणि बी आणि कट करायचे. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. 0.6 चा चौथा घात आणि 0.5 चा चौथा घात आणि खाली काय 0.6 चा वर्ग वजा 0.5 चा वर्ग. 0.6 चा किती घात आहे? चौथा आहे. वजा 0.5 चा किती आहे? चौथा आहे. भागिले 0.6 चा काय आहे? वर्ग आहे. वजा 0.5 चा काय आहे? वर्ग आहे. बरोबर. सिम्प्लिफिकेशन किती? आता तुमच्या काय लक्षात आलं इथं? इथं वर्ग आहे आणि इथं चौथा घात आहे. लक्षात आले? याला सोप्या पद्धतीने कसं करायचंय? आता ही गोष्ट लक्षात घ्या. ए चा चौथा घात असेल. आपण याला कसं लिहू शकतो? ए चा वर्ग त्याचा वर्ग. या ठिकाणी घातांकाचा वरच्या ठिकाणी गुणाकार होत असतो. म्हणजे ए चा वर्ग आणि वर्ग असेल तर त्याचा ए चा चौथाच घात येतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर बी चा दुसरा घात आणि त्याचा तिसरा घात असेल तर याचा गुणाकार होतो म्हणजे व्यतिरिक्त 6 म्हणजे बी चा काय? 6वा घात. अशा प्रकारे ते बेसिक स्ट्रक्चर आहे. बरोबर. या ठिकाणी पाहताना आपल्याला 0.6 चा चौथा घात आहे. याला आपण कसं लिहू शकतो? 0.6 त्याच्या चौथ्या घाताला आपण लिहू शकतो 0.6 त्याचा वर्ग या पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग
0.6चा वर्ग त्याचा वर्ग म्हणजे 2 दुणे 4 सेम येते. अशा पद्धतीने याचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतोय 0.5चा चौथा घात आहे. याला आपण 0.5चा वर्ग याचा वर्ग या प्रकारे आपण लिहू शकतो. 2 दुणे 4 याचा वर्ग आणि त्याचा वर्ग बरोबर. तर या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय केले. सिम्प्लिफिकेशन करून काय केले 0.6च्या चौथ्या घाताला कसं लिहिले 0.6चा वर्ग आणि याचा वर्ग वजा 0.5चा वर्ग आणि त्याचा वर्ग बरोबर. येत स्थानी 0.6चा वर्ग वजा 0.5चा वर्ग बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या की 0.6चा वर्ग आणि त्याचा वर्ग आहे आणि 0.5चा वर्ग आणि वर्ग आहे. खाली 0.6चा वर्ग 0.5चा वर्ग आहे. आता आपल्याला हे 0.6चा वर्ग आहे या पूर्ण याला ए कन्सिडर करायचे. कशाला? या टोटल कशाला 0.6चा वर्ग या पूर्ण कन्सेप्टला ए कन्सिडर करायचे आणि 0.5चा वर्ग या पूर्ण याला आपल्याला बी कन्सिडर करायचे. 0.6च्या वर्गाला ए केलं आणि याला बी कन्सिडर केले. 0.6च्या वर्गाला ए कन्सिडर केले ए आला आणि त्याचाही वर्ग आहे नंतर एचा वर्ग 0.5च्या वर्गाला बी कन्सिडर केले त्याचाही वर्ग आहे म्हणल्यानंतर बीचा वर्ग आला आणि खाली याला ए मानले आणि याला बी मानले ए मायनस बी आले. आता आपण मागे जो फॉर्म्युला पाहिला होता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए मायनस बी ए प्लस बी बरोबर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए मायनस बी आणि ए प्लस बी. या ठिकाणी आपण ते ठेवूया. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए मायनस बी ए प्लस बी आणि खाली ए मायनस बी आहे तसं बरोबर. आता ए मायनस बी आणि ए मायनस बी कॅन्सल होईल. आता ए प्लस बी आता ए म्हणजे काय आहे तर 0.6चा वर्ग आहे. 0.6चा वर्ग म्हणजे किती 6चा वर्ग 36 0.36 म्हणजेच ए काय आहे 0.6चा वर्ग म्हणजे 0.36 आणि बीचा वर्ग म्हणजे 0.5चा वर्ग आहे म्हटल्यानंतर 0.25 पाचा पाचा 25 म्हणून 0.25 आणि हे 0.36 अधिक 0.25 बरोबर किती येते आपलं 0.36 अधिक 0.25 6 5 11 अधिक 6 0.61 आपल्या ठिकाणी उत्तर येते 0.61 बरोबर. अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करून तुम्ही आपलं व्यवस्थित प्रकारे ते फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले पाठ केले तर लवकरात लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. पुढील एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पलकडे काय दिले 0.5 इंटू 5.2 इंटू 5.2 आणि 2.1 इंटू 2.1 आणि 7.3 आणि 3.1 दिले. तिचं रिलेशन लक्षात येते का तुमच्या 5.2 आणि 2.1 ची बेरीज केली तर 7.3 येते. याचा जर डिफरन्स घेतला 5.2 2.1 चा तर 3.1 किती येते बरोबर. आता आपल्याला इथं ए आणि बी मध्ये कन्सिडर करायचे बरोबर. या ठिकाणी आपण 5.2 ला ए कन्सिडर केला 2.1 ला बी कन्सिडर केला बरोबर.
5.2 इंटू 5.2 येईल म्हणजे ते काय आलं एचा वर्ग वजा याला बी कन्सिडर केले बीचा वर्ग आणि 7.3 3.1 आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी बरोबर ए स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी खाली हे 7.3 गुणवले 3.1 जसेचे तसं सिम्प्लिफिकेशन लक्षात आले ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी आणि ए मायनस बी आता ए काय आहे 5.2 आणि बी काय आहे 2.1 म्हणजे ए प्लस बी काय येईल 5.2 अधिक 2.1 2 आणि 3 5 आणि 2 7 7.3 ए प्लस बी बरोबर 7.3 आणि ए मायनस बी बरोबर काय येईल 5.2 वजा 2.1 दोनातून निघाले 1 5 2 3 3.1 ए मायनस बी होते तुमचा 3.1 त्या किमती आपण या ठिकाणी ठेवूया ए प्लस बी आहे 7.3 गुणवले ए मायनस बी 3.1 खाली 7.3 गुणवले 3.1 कॅन्सल टू इच अदर 7.3 7.3 गेले 3.1 3.8 गेले फायनल आन्सर आले 1 या पूर्ण सिम्प्लिफिकेशनचं उत्तर हे 1 बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आले की कशा पद्धतीने आपल्याला करायचे तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपचे आपले एक्झाम्पल होते फॉर्म्युला बेसचे ठराविक 5 ते 6 फॉर्म्युले तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे पाठ केली लक्षात घेतली तर तुम्ही लवकरात लवकर तिथपर्यंत पोहोचू शकताय हा आपला कंबाईन स्पार्क नावाचा चॅनल आहे आपण सर्व परीक्षेसाठी उपयुक्त अशी वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी रामानुजन बॅच या नावाने आपण बॅच लॉन्च केलेली आहे आपलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की आपण शून्यापासून बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण सर्व टॉपिकची तयारी करून घेणार आहोत जे एक्झामला येत आहेत आणि जे येत नाहीत पण येणाऱ्या टॉपिकसाठी महत्त्वाचे असे टॉपिक आहेत ते सुद्धा आपण याच्यात कव्हर करणार आहे आणि लवकरात लवकर वेळेत कसे सॉल्व्ह होतील एक्झाम्पल त्या दृष्टीने आपण इथं त्यात तयारी करून घेणार आहोत तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल आणि अजून काही एक्स्ट्रा माहितीसाठी प्रवेशासाठी आपला हा मोबाईल नंबर आहे याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करण्यासंबंधी माहिती घेऊ शकता आणि आपली बॅच टेलिग्राम चॅनलवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक असेल टेलिग्राम आणि ॲपची तिथेही जाऊन तुम्ही आपली बॅच घेऊ शकता आज या ठिकाणी आपण इथेच थांबूया खूप धन्यवाद